नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं सर्वांचं किशोर जाधव मनपूर्वक स्वागत करतोय. आता बघा, मी तुम्हाला काल परवा एक अपडेट दिली होती तलाठीबद्दल. आज मी तुम्हाला पोलीस भरती, बघा पोलीस भरती, पोलीस पाटील भरती कुठली जालन्याची, त्याबद्दल माहिती देतोय. ऍक्च्युली माहिती ऑलमोस्ट खूप सारे व्हिडिओ झाले, पण मी सांगतोय. आणि लास्ट डेट काय आहे, कसं आहे, काय आहे, क्रायटेरिया काय आहे, त्याला सगळं आज आपण पोलीस पाटील जालन्याची काय आहे, कुठल्या विभागात किती जागा आल्या, एक्झाम पॅटर्न काय आहे, पात्रता काय आहे, सगळं काय असणार बघा. जर जागा किती आहेत आपल्या जालना विभागामध्ये आहेत 722 जागा आहेत. किती आहेत? 722 जागा आहेत. कशाच्या? पाटलाच्या, गावामध्ये पाटील. त्याचं पेमेंट वगैरे सगळं सगळं मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे. आणि रिटर्न आहे, इंटरव्ह्यू आहे, काय आहे, कसं आहे, सगळं आहे. त्याच्या क्रायटेरिया काय आहे, पात्रता काय आहे, सगळं आहे बघा. जालना तालुक्याला आल्या जागा किती? 185 जागा आहेत. कुठल्या? पाटीलच्या. अंबडला 183 जागा, परतूरला 153 आणि भोकरदनला आहेत 201 जागा. म्हणजे या तालुक्यामध्ये काय आहेत, ह्या तालुक्यामध्ये किती किती जागा आहेत? ह्या कुठल्या पाटीलच्या जागा, पाटील 2025 मध्ये पाटीलच्या जागा कुठल्या आहेत? टोटल भरती किती आहेत? टोटल आहेत 722. किती? 722. ओके. तसेच बघा, याची शैक्षणिक पात्रता काय, एज्युकेशनल काय आहे? 10वी पास पाहिजे माणूस. काय पाहिजे? काही याची काही मोठी क्रायटेरिया नाही, काय 10वी पास पाहिजे आणि स्थानिक रहिवासी पाहिजे, म्हणजे त्या गावचा रहिवासी पाहिजे. आता बघा पात्रता काय, वयाची अट किती आहे? 30 सप्टेंबर 2025. बघा 30 सप्टेंबर पर्यंत त्याचं कमीत कमी वय किती पाहिजे? 25 पाहिजे, जास्तीत जास्त 45 पाहिजे. म्हणजे कॅटेगरी ओपन वगैरे टाईप मध्ये बघा. नोकरीचं ठिकाण काय? जालना जिल्हा. कुठला आहे? जालना जिल्हा आहे. आता याची बघा फीस किती आहे? खुला प्रवर्ग ओपन साठी 800 आहे, SC ST साठी किती आहे? 600. ओके. आणि अर्ज करण्याची पद्धत काय? ऑनलाईन आहे. कुठली आहे? ऑनलाईन आहे. कळलं असेल तुम्हाला ओप्सो. आता पुढे बघा, महत्वाची कागदपत्रे काय आहेत? महत्वाची कागदपत्रे कुठली आहेत? आधार कार्ड आहे, आधार कार्ड लागणारच आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रे म्हणजे 10वी तुम्ही पास केलेली. ओके. जात प्रमाणपत्र लागू असल्यास कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, रहिवासी दाखला पाहिजे, जन्मतारीख पाहिजे, विवाह जर तुमचं लग्न झालं असेल तर विवाह प्रमाणपत्र पाहिजे. हे काय डॉक्युमेंट्स पाहिजे तुम्हाला. कशासाठी? पाटीलसाठी. काय? पाटील भरतीसाठी. पुढे बघा, परीक्षा पद्धत काय? ऑनलाईन आहे. काय? ऑनलाईन आहे. आणि कधी एक्झाम होणार ते पण सांगतो मी तुम्हाला. आता बघा, एक्झाम बघा, लास्ट तारीख आहे 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर आपली लास्ट तारीख आहे फॉर्म भरायची. विषय कोणकोणते? लेखी परीक्षा आहे 80 गुणाची आहे. किती आहे? मुलाखत पण आहे, याला मुलाखत पण आहे 20 मार्काची. कुठली? पाटलाची. ओके. आणि एकूण गुण किती आहेत? 80 गुण आहेत. किती आहे? 80 गुण आहेत. बघा, लेखी परीक्षा आहे 80 मार्काला आणि इंटरव्ह्यू 20 मार्काला. म्हणजे टोटल किती आहे? 100 मार्काला पेपर आहेत. मग कुठलं आहे? सामान्य ज्ञान, GK GS, इतिहास, भूगोल, गणित, चालू घडामोडी. याचं काय आहे? हा सिलेबस आहे. हे 1 2 3 4 5 म्हणजे 5 टॉपिक तुम्हाला अभ्यास करायचा आहे. किती? 4 ते 5 टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके. पुढे बघा, आता जालना बघा किती आहेत पदे आहेत, काय सगळं मी तुम्हाला सांगितलं. बघा काय काय, किती वय आहे, कसं आहे, काय आहे. बघा लास्ट तारीख किती आहे? बघा लास्ट तारीख किती आहे एक्झामची? लास्ट तारीख बघा, सांगतो मी तुम्हाला, एकच मिनिट. आता बघा, फॉर्म 15 सप्टेंबर ते 30. बघा लास्ट तारीख किती आहे? 30 सप्टेंबर आहे. किती आहे? 30 सप्टेंबर आहे. आणि एक्झाम कधी होणार आहे? 12 ऑक्टोबरला. बघा इथं लिहिलेलं आहे. आणि हे तुम्हाला येणार आहे. बस लेखी परीक्षा कधी आहे? 12 ऑक्टोबरला. तुमचं काय? हे तुमचे जे असतील बघा. काय सर क्रायटेरिया काय आहे, कोण कोण पात्र आहे? 10वी झालेला माणूस पाहिजे, 25 ते 45 वय पाहिजे. किती? 25 ते 45 वय पाहिजे. लास्ट किती तारीख आहे? बघा लास्ट तारीख आहे 30 सप्टेंबर. काय आहे? 30 सप्टेंबर. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे सायबर कॅफेमध्ये जाऊन. आणि काय विभागाच्या जागा आहेत? किती आहेत? एवढ्या जागा आहेत. परतूर विभाग एवढे आहेत. नाशिक स्थानिक रहिवासी पाहिजे. काय आहे? स्थानिक रहिवासी पाहिजे. जर तुम्हाला काही डाऊट्स किंवा काही असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.